बघा इकडं हा डोंगर आहे. डोंगरावरून पाणी कुठे येतं? पावसाचं पडलेलं ह्या तलावामध्ये येतं. आता हा तलाव पूर्ण पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. आपल्या पुढे जो आहे पलीकडे तलावाचा भराव आहे आणि पूर्ण तलाव भरल्यानंतर पाणी जाण्यासाठी ही वाट काढून दिलेली आहे. पहा याच्यातून बघा हे पाणी वाहत आहे का रे? जास्त झालेलं पाणी इकडून वाहून चाललेलं आहे. ही वाट जर काढून नाही दिली तर तलावाचा भराव काय होऊ शकतो? फुटू शकतो. मग ही जी वाट काढून दिली आहे याला मराठीमध्ये याला सांडवा म्हणतात. तलावाचा काय म्हणतात? सांडवा म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला ओव्हरफ्लो म्हणतात, की तलाव पूर्ण फुल झाला आणि मग त्याचा जो फ्लो आहे पाण्याचा तो ज्या ठिकाणाहून जातो त्याला ओव्हरफ्लो म्हणतात, सांडवा म्हणतात. आता ह्याला जर सांडवा आणखी आपण जर 2 फूट चढवला वरती इकडं तर तिकडे 2 फूट पाणी सर्व तलावामध्ये आणखी काय होणार आहे? भरल्या जाणार आहे. म्हणजे आपण जलसाठे शिकतो, बरोबर आहे ना? जलौघ शिकतो, ज्या ठिकाणाहून आपल्याला पाणी मिळतं आहे का नाही? तर नदीपासून आपल्याला पाणी मिळतं, तलावापासून पाणी मिळतं आपल्याला, बोरवेल मधून आपण पाणी काढतो, आड आहे, विहिरी आहे. तर ह्या बाबी आपल्या ज्या पुस्तकामध्ये आहे त्या प्रत्यक्षात निरीक्षण करण्याची संधी आपल्याला मिळते आहे. आणि बघा हे आता पाणी चाललेलं आहे. पाऊस ज्यावेळेस पडला होता त्यावेळेस तळ्याचं पाणी कसं होतं रे? एकदम गढूळ होतं, एकदम गढूळ होतं. आता पाणी कसं दिसतंय? निवाळ दिसतंय, स्वच्छ दिसतंय. पहा